सो आपण आतापर्यंत लिस्ट पाहिल्या, त्याच्यानंतर टेबल्स पाहिले, राईट. आता आपण पाहूया फॉर्म्स. बेसिकली तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर गेला ना, तर तुम्हाला इन्क्वायरीचा फॉर्म किंवा कॉन्टॅक्टसचा फॉर्म किंवा फीडबॅकसाठीचा फॉर्म असतो, राईट. असे जर फॉर्म आपल्याला बनवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे, तर त्याच्यासाठी HTMLने HTML मध्ये काही फॉर्म्स दिलेत. ठीक आहे, फॉर्म्स म्हणजे एकच HTML मध्ये फॉर्म नावाचं एक कन्सेप्ट दिलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, बेसिकली एक फॉर्म टॅग आहेत आणि त्या फॉर्म टॅगमध्ये वेगवेगळे कंट्रोल्स दिलेत. कंट्रोल्स म्हणजे काय? तर म्हणजे जसं की फॉर्ममध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, एक सिंगल लाईन असते, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपलं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम असं टाकतो, राईट. त्याच्यामध्ये आपण इनपुट जे करू शकतो त्याच्यात एका लाईनचंच इनपुट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस पाहिला असेल तर ॲड्रेससाठी तुम्हाला मल्टिपल लाईन्स लागतात, म्हणून तिथं आहे ना मोठा बॉक्स दिलेला असतो. तुम्ही ऑफलाईनमध्ये कोणता फॉर्म भरत असाल किंवा ऑनलाईन भरत असाल, त्याच्यामध्ये ॲड्रेससाठी जास्त जागा दिलेली असते. ठीक आहे, मग त्याच्यासाठी वेगळं कंट्रोल. मग कधी आपण रेडिओ बटन यूज करतो. रेडिओ बटन म्हणजे काय ते पण आपण पाहूया. कधी आपण चेक बॉक्सेस यूज करतो. ठीक आहे, कधी आपण फॉर्ममध्ये ड्रॉपडाऊन लिस्टमधनं आपल्याला एखादं गोष्ट सिलेक्ट करायची असते. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कंट्रोल्स म्हणून येतात. ठीक आहे, तर आपण ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. आपण लेक्चर स्टार्ट करूया. HTML forms are required when you want to collect some data from the site visitor. आपण कधी यूज करतो फॉर्म? जेव्हा साईटवर येणाऱ्या व्यक्तीकडनं आपल्याला काही डेटा कलेक्ट करायचा असेल तेव्हा. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग युजर रजिस्ट्रेशन you would like to collect the information such as the name, email address, credit card, etc. ठीक है. So HTML forms control. There are different types of form controls that you can use to collect the data using the HTML forms. मग असे कोणकोणते फॉर्म कंट्रोल्स आहेत? सो इथे आपल्याकडे आहेत टेक्स्ट इनपुट कंट्रोल, चेकबॉक्स कंट्रोल, रेडिओ बॉक्स कंट्रोल, सिलेक्ट बॉक्स कंट्रोल, फाईल सिलेक्ट, हिडन कंट्रोल, क्लिकेबल बटन्स आणि सबमिट ऑर रिसेट बटन. ठीक आहे, तर एवढे सगळे कंट्रोल्स आहेत आपल्याकडे. सो आपण आज याच्यातले काही कंट्रोल्स पाहू. पॉसिबल झालं तर सगळे कंट्रोल पाहूया. ओके, सो फर्स्ट कंट्रोल आहे टेक्स्ट इनपुट कंट्रोल. There are three types of text input control used on the forms: single line text input control, password input controls and multi-line text input control. ठीक आहे, सिंगल लाईन कधी? जेव्हा तुम्हाला फक्त युजर नेम घ्यायचं असेल, फुल नेम घ्यायचं असेल तेव्हा. मल्टीलाईन कधी यूज करणार? जेव्हा तुम्हाला ॲड्रेस घ्यायचा असेल किंवा खूप साऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी घ्यायच्या, समजा डिस्क्रिप्शन घ्यायचं आहे, ठीक आहे, किंवा फीडबॅक घ्यायचा आहे, त्यावेळेस मध्ये आपण काय यूज करणार? मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट कंट्रोल यूज करणार. ठीक आहे, जस्ट होल्ड ऑन. Okay. So single line text input control. This control is used for the items that require only one line for the user input, such as search boxes or names. They are created using input tag. ठीक आहे, त्याच्यानंतर पासवर्ड इनपुट कंट्रोल. दिस इज ऑल्सो सिंगल लाईन टेक्स्ट इनपुट बट इट मार्क्स द कॅरेक्टर ॲज सून ॲज द युजर एंटर्स इट. दे आर ऑल्सो क्रिएटेड युझिंग इनपुट टॅग. ठीक आहे, पासवर्ड जेव्हा तुम्ही काही काही ठिकाणी टाकता तेव्हा तो पासवर्ड तुम्हाला ॲस्टेरिक साईनमध्ये दिसतो किंवा डॉट फॉर्मॅटमध्ये दिसतो, बरोबर. सो त्या केसमध्ये इनपुट कंट्रोल काय यूज केलेलं असतं? पासवर्ड इनपुट कंट्रोल केलेलं असतं. आणि मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट कंट्रोल. This is used when the user is required to give the details that may be longer than the single sentence. ठीक आहे, फॉर दॅट वी कॅन यूज द टेक्स्ट एरिया टॅग. ओके, ही आता थोडे इन्फॉर्मेशन आहे थिअरॉटिकल, पण आपण प्रॅक्टिकल जेव्हा पाहू तेव्हाच कळेल. सो मी प्रॅक्टिकल स्टार्ट करतो. ओके,
सो मी इथं काय करतो, मी आज नवीन HTML फाईल बनवतो. ठीक आहे, मी नोटपॅड मध्ये गेलो, नोटपॅड मध्ये जाऊन बेसिक स्ट्रक्चर मी लिहितो. ओके, होप सो सगळ्यांना बेसिक स्ट्रक्चर आता तरी पाठ झालेलं असेल. काही काही लोकांच्या मिस्टेक्स आहेत प्रोग्राम लिहिताना किंवा असाइनमेंट्समध्ये, सो त्यांनी प्लीज चेक करा तुमचं बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला आठवण आहे का म्हणून. बेसिक स्ट्रक्चर लिहिताना मी काही मुद्दाम काही चुकी केली तर मला सांगा की सर इथं चुकलंय तुमचं. राईट, मी forms.html नावाची ही फाईल सेव्ह केली, ती इथं सेव्ह झालेली आहे. मी याला नाव देतो HTML फॉर्म्स. ठीक आहे, आणि आपण चेक करूया आपला प्रोग्राम रन झालाय का नाही झालाय. ओके, सो मी forms.html रन केलं, इथं HTML फॉर्म्स लिहून आलाय, म्हणजे आपली फाईल रन झालेली आहे. ओके, सो आपल्याला सगळ्यात पहिले काय पाहिजे, इनपुट टूल्स पाहिजे. ठीक आहे, टेक्स्ट इनपुट टूल्स. मग त्याच्यासाठी मी काय करणार, सगळ्यात पहिले फॉर्म टॅग लिहिणार. ठीक आहे, तुमचे जेवढे पण इनपुट टूल्स आहेत तेवढे सगळे इनपुट टूल्स या फॉर्म टॅग मध्येच येतील, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले कोणतं पाहायचं आहे, टेक्स्ट इनपुट टूल. राईट, मग टेक्स्ट सिंगल लाईन टेक्स्ट इनपुट टूल कसं यूज करतो आपण ते आपण पाहूया. ओके, सो मी इथं एक्झाम्पल घेतो, फर्स्ट नेम. ठीक आहे, आणि याच्या पुढे लिहितो आपला इनपुट टॅग. इनपुट टाइप इक्वल्स टू टेक्स्ट. राईट, इनपुट टाइप इक्वल्स टू टेक्स्ट. आणि मी आउटपुट चेक करतो, तर इथे तुम्हाला दिसेल फर्स्ट नेमच्या पुढे इनपुट बॉक्स आलेला आहे, आणि मी पाहिजे ते गोष्ट इथं लिहू शकतो. मला नंबर्स लिहायचे, नंबर्स लिहू शकतो, किंवा अल्फा न्यूमरिक सुद्धा मी लिहू शकतो. अल्फा न्यूमरिक म्हणजे नंबर्स पण आहे आणि टेक्स्ट पण आहे, किंवा अल्फाबेट्स पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अजून काय करू शकतो, तर आपण या पर्टिक्युलर इनपुट टॅगला नेम नावाचा ॲट्रिब्यूट देऊ शकतो. नेमकं ही जी इनपुट टॅग्स आहे, ही इनपुट टॅग आपल्याला कशाबद्दल सांगते, तर ही आपल्याला सांगते फर्स्ट नेम बद्दल सांगते. ठीक आहे, म्हणून मी इथं लिहिलं फर्स्ट नेम. बरोबर, तसंच आपण अजून एक टेक्स्ट इनपुट घेऊया सेम लास्ट नेम साठी. लास्ट नेम, नेम तुम्हाला जे काही द्यायचे ते तुम्ही देऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण इनपुट टाइप टेक्स्ट सिंगल लाईन पाहिजे असेल तर. राईट, आता हे एका लाईनीत आले, त्याच्यामुळे मी काय करतो, इथं BR टॅग देतो, म्हणजे ते एका खाली एक येतील. आलाय फर्स्ट नेमच्या खाली लास्ट नेम. तुम्हाला वाटत असेल तर अजून BR द्या, म्हणजे ते थोडे डिस्टिंग्विश दिसतील. राईट, मग इथं मी लिहितो. ठीक आहे, जे पण लिहायचंय ते मी इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर एक प्लेस होल्डर नावाचं ॲट्रिब्यूट येतं. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक वेळेस आहे ना, हे असं फर्स्ट नेम लास्ट नेम जे लेबल आहेत ना, ते दिलेलेच नसतात. ते लेबल डिरेक्टली त्या इनपुट बॉक्समध्ये दिसतात तुम्हाला.
मग त्याच्यासाठी काय केलेलं असतं, प्लेस होल्डर नावाचं ॲट्रिब्यूट यूज केलं जातं. तर तुम्हाला डिरेक्टली तुमचा जो टेक्स्ट बॉक्स आहे, ठीक आहे, तुमचा जो इनपुट बॉक्स आहे त्याच्यामध्ये नाव दिसतं आणि तुम्ही क्लिक केलं की ते चाललं जाणार. क्लिक केलं आणि काही व्हॅल्यू टाकली तर ते चाललं जाणार, परत रब केलं तर परत येणार. ठीक आहे. सो ज्याला वाटलं प्लेस होल्डर यूज करायचं यूज करू शकता, ज्याला वाटलं असा फॉर्मॅट यूज करायचा आहे करू शकता. ठीक आहे. स्टँडर्डनुसार लेटेस्ट जे स्टँडर्ड चालू आहे त्याच्यानुसार असे यूज केलं जातं बेसिकली. ठीक आहे. हे आउटडेटेड झालं बऱ्यापैकी. ओके. सो आपण काय काय पाहिलं, टाईप नावाचा ॲट्रिब्यूट पाहिलं ज्याच्यामध्ये आपल्याला टाईप द्यायचा आहे, त्याच्यानंतर नेम नावाचा ॲट्रिब्यूट पाहिला आणि प्लेस होल्डर पाहिलं. काय हॅलो, कोणीतरी काहीतरी बोललं, मला ऐकू नाही आलं. ओके. ठीक आहे. याच्यातला आपण टाईप ॲट्रिब्यूट पाहिला, इंडिकेट्स द इनपुट कंट्रोल, टाईप ऑफ द इनपुट कंट्रोल. इन दिस केस वी हॅव सेट टू टेक्स्ट. नेम आपण पाहिलं, साईज, मॅक्स लेंथ हे पण पाहून घेऊ आपण आत्ताच. ठीक आहे. व्हॅल्यू काय करतं, धिस कॅन बी यूज टू प्रोव्हाइड अँड द इनिशियल व्हॅल्यू इनसाइड द कंट्रोल. ठीक आहे. बाय डिफॉल्ट जर तुम्हाला कोणती व्हॅल्यू असाइन करायची असेल त्या टेक्स्ट बॉक्सला तर तुम्ही इथं व्हॅल्यू नावाचं ॲट्रिब्यूट यूज करू शकता. ठीक आहे. जसं की मी इथं लिहितो माझं सरनेम. सो जी मी व्हॅल्यू ऑलरेडी सेट केलेली आहे ती बाय डिफॉल्ट लिहून आली इथं. मला वाटलं ते चेंज करायचं मी चेंज करू शकतो, पण मी पेज रिफ्रेश केलं तर ते परत जे आहे तेच येणार. ओके. सो हा झाला व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. त्याच्यानंतर साईज ॲट्रिब्यूट, अलाउ टू स्पेसिफाय द विड्थ ऑफ द टेक्स्ट इनपुट, allows to specify the width of the text input control in terms of characters. म्हणजे तुमचं जे टेक्स्ट इनपुट आहे त्याला किती कॅरेक्टर लिहिले गेले पाहिजे त्याच्यासाठी पण तुम्हाला जर हे करायचं असेल, काही व्हॅलिडेट करायचं असेल की नाही एवढेच कॅरेक्टर्स लिहिले गेले पाहिजे, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करणार, साईज नावाचं ॲट्रिब्यूट यूज करणार. ठीक आहे. सो मी काय करतो इथं साईज यूज करतो. साईज मी इथं लिहितो 10. इनपुट बॉक्स तुमचा छोटा झाला, राईट. तुमची जेवढी साईज तुम्हाला द्यायची असेल तेवढे इनपुट बॉक्स तुमचा मोठा होईल. आता समजा मी इथं 100 केला तर आपण पाहूया किती मोठा इनपुट बॉक्स येतो आपला, राईट. खूप मोठा इनपुट बॉक्स आला की स्क्रॉल करावं लागतं. ठीक आहे. याच्यासाठी काय, साईज, तुमचा इनपुट बॉक्स जो आहे त्याची जी साईज असली पाहिजे त्या साईजसाठी, साईज जर तुम्हाला ॲडजस्ट करायची असेल विड्थच्या याच्यामध्ये तर तुम्ही काय यूज करणार, साईज ॲट्रिब्यूट यूज करणार. त्याच्यानंतर आहे मॅक्स लेंथ. ठीक आहे. अलाउज टू स्पेसिफाय द मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर अ यूजर कॅन एंटर इन टू अ टेक्स्ट. ठीक आहे. सो मी काय करतो, लास्ट नेम जे आहे त्याच्यामध्ये लिहितो मॅक्स लेंथ 5. 5 कॅरेक्टर्सपेक्षा जास्त कॅरेक्टर्स इथं लिहिलेच गेले नाही पाहिजे. ठीक आहे. सो मी काय करतो, भिरूड ऑलरेडी मला असं वाटतं 4, 5, 6 कॅरेक्टर झाले. ठीक आहे. मी आता आहे ना इथं परत लिहायचा प्रयत्न करतो, PRITAM. आम्ही एम दाबायचा प्रयत्न करतोय पण एम येतच नाहीये, कारण काय झालं, 5 कॅरेक्टर संपले. बरोबर. 1 2 3 4 5 6 नंबर मी दाबायचा प्रयत्न करतोय, काही दाबायचा प्रयत्न करतो, नाही होणार, कारण मॅक्स लेंथ काय दिली आपण, 5 मॅक्स लेंथ दिलेली आहे, राईट. सो असे आहेत हे टेक्स्ट इनपुट कंट्रोल. त्याच्यानंतर आपण पाहूया पासवर्ड. सो बेसिकली पासवर्डमध्ये जास्त काही चेंजेस नाही आहेत. पासवर्डमध्ये आपल्याला जस्ट एवढंच करायचं आहे,
इथं इनपुट टाईप जो आहे तो टाईप फक्त आपला चेंज होईल, टेक्स्टच्या जागी काय येईल, पासवर्ड येईल. ठीक आहे, आणि याला जर तुम्हाला काही नाव द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता, PWD. ओके, पासवर्ड आलाय. आता मी इथं काहीही टाईप केलं ना तर डॉट्स येतात, बरोबर. मी काय टाईप करतोय तुम्हाला दिसत नाहीये. असा इफेक्ट पाहिजे असेल तर आपण काय यूज करणार, पासवर्ड नावाचा टाईप यूज करणार. ठीक आहे, तेच लिहिलंय. दिस इज ऑल्सो सिंगल लाईन टेक्स्ट इनपुट बट इट मार्क्स द कॅरेक्टर ॲज सून ॲज द युजर एंटर्स इट. They also created using the input tag, but the type attribute is set to be the password. त्याच्यानंतर आहे मल्टीलाईन टेक्स्ट कंट्रोल. मग मल्टीलाईन टेक्स्ट कंट्रोलमध्ये आता याच्यामध्ये पण कोणकोणते दुसरे ॲट्रिब्यूट्स यूज करू शकतो, हे कॉमन ॲट्रिब्यूट आहेत. नेम, व्हॅल्यू, मॅक्स लेंथ, हे ॲट्रिब्यूट्स तुम्ही पासवर्ड नावाच्या याच्यात सुद्धा यूज करू शकता. ओके, नेक्स्ट आपण पाहूया टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया म्हणजेच काय, मल्टी line text input control. This is used when the user required the given details may be the longer than the single sentence. The multi-line input controls are created using the text area tag. Okay, so मी इथं काय करतो, इथं लिहितो ॲड्रेस आणि इथं लिहितो टेक्स्ट एरिया. आपण बाय डिफॉल्ट चेक करूया आपल्याला आउटपुट काय मिळत आहे. ठीक आहे, आलाय टेक्स्ट एरिया, बरोबर. मग आता सर मला आहे ना याची नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर वाढवायचे असतील तर मी काय करणार, तर आपल्याकडे त्याचं ऑप्शन दिलेलं आहे, आपल्याकडे ॲट्रिब्यूट दिलेलं आहे. नेम तर आपण ऑलरेडी पाहिलं की कोणत्याही याला तुम्हाला नेम द्यायचं असेल तर नेम आपण देऊ शकतो. ठीक आहे, याला देतो ॲड्रेस. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे कॉलम्स आणि रोज वाढवायचे असतील तर आपण ते पण देऊ शकतो. सच ॲज मी इथं करतो रोज 5. तर आता तुम्ही आपलं जो टेक्स्ट एरिया आला आहे त्याची विड्थ वाढून जाईल, म्हणजे त्याच्या नंबर ऑफ लाईन्स वाढतील का, मी जसं रिफ्रेश करतो तसं, राईट. आणि जर तुम्हाला त्याची कॉलम्स वाढवायचे असतील, ठीक आहे, सो त्या केसमध्ये आपण काय करणार, कॉल्स नावाचा ॲट्रिब्यूट यूज करणार. मला असं वाटतं जास्त देऊन पाहतो म्हणजे तुम्हाला कळेल, राईट. ॲड्रेस आलाय मोठा. सो ह्या आहेत टेक्स्ट इनपुट कंट्रोल टॅग. सगळ्यांना इथपर्यंत कळलेलं आहे? कोणाला काही डाऊट आहे किंवा सर नाही समजलं? अच्छा, पासवर्ड शो करण्यासाठी काय करावं लागतं? ओके, नाईस क्वेश्चन. बऱ्याचदा तुम्ही पाहिलेलं असेल इथं बटन दिलेलं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं शो पासवर्ड. ठीक आहे, तर तो शो पासवर्ड म्हणजे नेमकं तो काय करतो, तर तो जावास्क्रिप्ट थ्रू हा जो इनपुट टाईप टेक्स्ट तुम्ही इनपुट टाईप पासवर्ड जो घेतलेला आहे त्याला इनपुट टाईप टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा इनपुट चेंज करतो. कशा थ्रू? जावास्क्रिप्ट थ्रू. तो मोठा विषय आहे. पण तुम्हाला जर पाहायचं असेल की आता मी इथं कोणता पासवर्ड टाकलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता. कसा? तर तो मॅन्युअली. ओके, मी काय करतो, राईट क्लिक करतो, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट एलिमेंट करतो. इन्स्पेक्ट एलिमेंट केल्यानंतर आहे ना मला म्हणजे जिथं पासवर्ड होता त्याला मी त्या इनपुटलाच त्याच्यावरच राईट क्लिक करून इन्स्पेक्ट एलिमेंट केला, बरोबर. सो इथं मला दिसतंय इनपुट टाईप पासवर्ड.
ठीक आहे. तो इनपुट टाईप पासवर्डच्या जागी मी काय करतो, टेक्स्ट लिहितो. सो मी पासवर्ड काय टाकला होता तो तुम्ही पाहू शकता. पेज रिफ्रेश करतो, परत चाललं जाईल. ठीक आहे, मी परत आता दुसरा पासवर्ड टाकतो, पाहूया काय करावं लागेल. परत मी गेलो, त्याचा टाईप जो होता तो टेक्स्ट केला. सो बेसिकली तुम्ही तुमचं पर्सनल कॉम्प्युटर किंवा पर्सनल लॅपटॉप यूज करत असाल तर त्यामध्ये तुमचे कोणतेही सोशल मीडियाचे पासवर्ड सेव्ह करून ठेवू नका. कारण तसे पासवर्ड जे आहेत, समजा मी जर एखादे पासवर्ड सेव्ह करून ठेवले, सच ॲज मी आता IDMIचं cPanelचं पासवर्ड चेक करतो. राईट, मी काय केलं, हे पासवर्ड सेव्ह करून ठेवले. मला आता हा जर पासवर्ड पाहायचा असला ना तर मी पाहू शकतो, पण तो आता तुम्हाला दाखवू नाही शकत कारण आपला व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. सो मी काय करतो, दुसरा पासवर्ड इथं सेट करतो. या फॉर्मॅटमध्ये कोणीही ह्या वेबसाईटवर आलं तर तुमचा युजरनेम पासवर्ड इथं तुम्हाला दिसतोय, बरोबर. तसाच त्या व्यक्तीला पण दिसेल. आणि मला जर हा पासवर्ड चेक करायचा असेल तर मी काय करेल, इन्स्पेक्ट करेल आणि जिथं टाईप लिहिलेलं असेल त्या टाईपच्या जागी काय करणार, टेक्स्ट करणार, तर मला हा पासवर्ड दिसेल. राईट. सो याने तुमच्या पर्सनल डिटेल्सला किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला किंवा तुमच्या बँक अकाउंट्सला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. सो बेसिकली स्टँडर्ड याच्यानुसार पासवर्ड सेव्ह न केलेले बरे. ओके. आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस पासवर्ड आठवत नसेल जो ऑलरेडी तुम्ही सेव्ह केलेला आहे तुमच्या ब्राउझरमध्ये, पण तुम्हाला आठवत नाही आहे, अरे सर मी मोबाईलमध्ये चेक करतोय पण आता मला आठवत नाही आहे काय पासवर्ड ठेवला होता, PC मध्ये तो ओपन होतोय, मग तुम्ही असं इन्स्पेक्ट एलिमेंट करून तो पासवर्ड चेक करू शकता. ओके, कळलेलं आहे पासवर्ड कसा चेक करायचा आपला किंवा लोकांचा. ठीक आहे. नेक्स्ट, checkbox control. Checkbox control काय असतात, check boxes are used when more than one options is required to be selected. They are also created using the input tag but type attribute is set to as the checkbox. ठीक आहे. सो आता मी इथं काय करतो, हॉबीज लिहितो, काही हॉबीज लिहितो मी इथं. ठीक आहे. आता चेकबॉक्स जर आपल्याला यूज करायचा आहे तर मल्टिपल हॉबीज लिहाव्या लागतील, राईट. सो मी काय करतो, इथं अजून एक दुसरा इनपुट घेतो. ठीक आहे. मी काय केलं, फक्त इनपुट टाईप चेकबॉक्स लिहिला आणि त्या चेकबॉक्सच्या पुढे, प्रत्येक चेकबॉक्सच्या पुढे त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे ते लिहिलंय आपण. ठीक आहे. आपण आउटपुट चेक करूया, मग तुमच्या लक्षात येऊनच जाईल. सो हॉबीजमध्ये काय, प्लेइंग क्रिकेट, मेकअप आणि लिसनिंग. सो मग याच्यातलं मला वाटलं प्लेइंग क्रिकेट मी सिलेक्ट करू शकतो, लिसनिंग सिलेक्ट करू शकतो. कोणाला वाटलं मला एकच सिलेक्ट करायचं आहे तर एकही सिलेक्ट करू शकतो, राईट. कोणाला वाटलं तिघं सिलेक्ट करायचे, तिघं सिलेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी काय म्हणतात, याला चेकबॉक्स म्हणतात. ठीक आहे. मल्टिपल सिलेक्शन आपण करू शकतो इथं. व्हेन इट इज यूज्ड व्हेन मोर दॅन वन ऑप्शन इज रिक्वायर्ड टू बी सिलेक्टेड. ओके, तेव्हा हे यूज केलं जातं.
मग आता त्याचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते ते पाहून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा याचा ॲट्रिब्यूट आहे चेक. बाय डिफॉल्ट जर तुम्हाला एखादा ॲट्रिब्यूट चेक करून ठेवायचा असेल तर तुम्ही बस तिथं लिहायचं CHECKED म्हणजे चेक्ड, राईट. आणि आपण चेक करूया तर प्ले क्रिकेट जे आहे, प्लेइंग क्रिकेट जे लिहिलेलं आहे तो बाय डिफॉल्ट चेक होऊन येईल आता. ओके, कळलेलं आहे. सेम आपल्याकडे आहेत रेडिओ बटन्स. मी काय करतो, सेम कॉपी करतो. आणि इथं जिथं जिथं चेकबॉक्स लिहिलेलं होतं त्याच्या जागी काय करतो, रेडिओ करतो. चेक नावाचा ॲट्रिब्यूट रेडिओमध्ये पण यूज होतो, आपण पाहूया. आलं तिथं हॉबी, रेडिओ बटन सर्कलमध्ये येतो. ठीक आहे. सो मला प्लेइंग क्रिकेट सिलेक्ट करायचं असेल, मी केलं. मला मेकअप सिलेक्ट करायचं असेल तर मी केलं. लिसनिंग सिलेक्ट करायचं असेल तर केलं. अरे सर, इथं तर सगळे सिलेक्ट होत आहे, मग या दोघांमधला डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स आहे आपला सिंटॅक्स चुकलेला आहे. ठीक आहे. बेसिकली तुम्ही जेव्हा रेडिओ बटन लिहिता तेव्हा सगळे जेवढे पण रेडिओ बटन यूज करणार तुम्ही, त्या रेडिओ बटन्सला नेम जे आहे ते कॉमन पाहिजे. आता हे जे नेम मी पहिल्या चेकबॉक्समध्ये, पहिल्या इनपुट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे तेच मी सगळ्या इनपुट बॉक्समध्ये देणार. आणि आता जर मी चेक करायचा प्रयत्न केला तर माझे ॲट अ टाइम एकच सिलेक्ट होईल, राईट. सो आठवण ठेवा, रेडिओ बटनमध्ये नेम ॲट्रिब्यूट हे इम्पॉर्टंट आहे आणि नेम हे सगळ्यांचं कॉमन पाहिजे. ठीक आहे. Radio buttons are used when out of many options, just one option is required to be selected. For that we can use the input tag, but the attribute is set to be the radio. ठीक आहे, लक्षात आलं असेल. कोणाला वाटलं हा एक्झाम्पल पाहायचा आहे, तुम्ही हा पण एक्झाम्पल पाहू शकता. मी घेतो हा एक्झाम्पल. ठीक आहे. फेवरेट सब्जेक्ट मॅथ किंवा फिजिक्स दोघांपैकी एक सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट आहे सिलेक्ट बॉक्स कंट्रोल. मला एवढं सांगा, इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना? प्लीज चॅटबॉक्समध्ये रिप्लाय द्या, कळलेलं आहे? ओके. सो दोनच पेजेस राहिले आहेत. मी लेक्चर कंटिन्यू करतो. ठीक आहे. मे बी लेक्चर 12 वाजेपर्यंत चालेल किंवा 11:15 मॅक्स. ओके. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट बॉक्स कंट्रोल. A select box, also called as the drop down box, which provides option to a list down variant. Option to a list down various options in the form of drop down list, from where user can select one or more options. ठीक आहे. सो तुम्ही पाहिलं असेल ड्रॉप डाऊन लिस्ट असते बेसिकली. मी इथं एक्झाम्पल घेतो.
ठीक आहे. आपण एक्झाम्पल पाहूया ड्रॉपडाऊन लिस्टचं. ठीक आहे, ज्याला म्हणतात सिलेक्ट बॉक्स कंट्रोल. सो हा थोडासा आतापर्यंत जेवढे फॉर्म कंट्रोल्स पाहिले त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. सो याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, मी काय करतो सगळ्यात पहिले सिलेक्ट टॅग यूज करतो. सर तुमचा आवाज नाही येते. सॉरी, आता येतोय आवाज? ऍक्च्युली मी चुकून मीटिंग एंड करून टाकली होती. ठीक आहे. सो मी सगळ्यात पहिले काय केलं, सिलेक्ट टॅग इथे यूज केली. त्याच्यानंतर सिलेक्ट टॅग मध्ये मला जेवढे ऑप्शन्स लिहायचे असतील त्याच्यासाठी मला इथं ऑप्शन्स नावाची टॅग यूज करावी लागेल. सर आता हे काय नवीन, तर मी पहिले सिंटॅक्स लिहून घेतो, तुम्हाला आउटपुट दाखवतो, त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो. काय काय येणार, फेवरेट कार BMW, त्याच्यानंतर मस्टँग झाली, त्याच्यानंतर मर्सिडीज, त्याच्यानंतर ठीक आहे एखादा इंडियन ब्रँड पण घेऊन टाकू आपण. ओके. सो मी इथं काय केलं, लिस्ट ऑफ कार्स लिहिल्या आणि त्यातून आपल्याला सिलेक्ट करायची फेवरेट कार कोणती आहे. ठीक आहे. सो मी इथं एक सिंटॅक्स लिहिला. आपण पहिले आउटपुट चेक करूया, नंतर चेक करूया. ठीक आहे. सो इथं सिलेक्ट बॉक्स आलेला आहे, म्हणजे ड्रॉपडाऊन लिस्ट आलेली आहे. ओके. सो इथून मला जो कोणता सिलेक्ट करायचा आहे तो मी एक कोणताही सिलेक्ट करू शकतो. राईट. सो अशी ड्रॉपडाऊन लिस्ट पाहिजे असेल तर आपल्याला सिलेक्ट बॉक्स कंट्रोल यूज करायचा आहे बेसिकली. सो त्याचा हे काय आहे, फॉर्मॅट काय असेल, सिलेक्ट टॅगमध्ये तुम्ही ऑप्शन्स टाकणार, वेगवेगळे ऑप्शन्स टाकणार. ओके. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स दिले. सो आता ही जी मस्टँग आहे, समजा मी इथं नाव दिलंय, तर प्रत्येकाला व्हॅल्यू पण तुम्हाला काही ना काही द्यायची आहे. मग ती व्हॅल्यू एक तर तुम्ही तेच नाव लिहू शकता किंवा काहीही लिहू शकता. ओके. पण ते युनिक पाहिजे, प्रत्येक ऑप्शनचं युनिक पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे सिलेक्टेड. बाय डिफॉल्ट जर तुम्हाला कोणतं सिलेक्टेड करून ठेवायचं असेल तर तुम्ही ऑप्शनमध्ये सिलेक्टेड नावाचं ॲट्रिब्यूट यूज करू शकता. सो आपण चेक करूया. आता आपलं बाय डिफॉल्टमध्ये BMWच्या आता जी काही सिलेक्टेड आहे त्याच्या जागी काय येईल. ओके. मर्सिडीज आलं. ठीक आहे. 3rd नंबरचं मी सिलेक्ट केलेलं होतं म्हणून. ओके. सो ही झाली तुमची ड्रॉपडाऊन लिस्ट. नेम आपण पाहिलं, साईज. ठीक आहे. साईज कॅन बी यूज टू प्रेझेंट अ स्क्रॉलिंग लिस्ट. ठीक आहे, ते पण पाहून घेऊया. आता इथं 4 ऑप्शन्स आहेत, पण मला दोन ऑप्शन्स ॲट अ टाइम दाखवायचे असतील तर मी इथं साईज मेन्शन करणार की बाबा बाय डिफॉल्ट किती दाखव, 2 दाखव. मग मी स्क्रॉल करून येईल. ठीक आहे. असा जर इफेक्ट पाहिजे असेल तर काय, साईज नावाचा ॲट्रिब्यूट यूज करणार.
जर तुम्हाला मल्टिपल सिलेक्ट करायचे असतील, इफ यू सेट टू मल्टिपल देन अलाउज अ युजर टू सिलेक्ट मल्टिपल्स आयटम फ्रॉम द मेनू. ठीक आहे. सो मल्टिपल कुठे यूज करावं लागेल, परत सिलेक्ट टॅग मध्ये मी इथं लिहितो फक्त मल्टिपल. सो याने काय होईल, मी ॲट अ टाइम मल्टिपल सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. मी तर मस्टँग पण सिलेक्ट केली, BMW पण सिलेक्ट केली, मर्सिडीज पण सिलेक्ट केली, टिएगो पण सिलेक्ट केली, सगळ्या सिलेक्ट केल्या. राईट. फक्त ते सिलेक्ट करताना कंट्रोलचा यूज करायचा. ठीक आहे. कंट्रोल. त्याच्यानंतर हे झाले, आपण हे वरती जे ॲट्रिब्यूट्स पाहिले हे सिलेक्ट टॅगचे ॲट्रिब्यूट होते. त्याच्यानंतर ऑप्शन टॅगचे कोणकोणते ॲट्रिब्यूट आहेत, तर व्हॅल्यू दॅट विल बी यूज्ड इफ अन ऑप्शन इन अ सिलेक्ट बॉक्स टू बी सिलेक्टेड. त्याच्यानंतर सिलेक्टेड पाहिलं आपण. त्याच्यानंतर लेबल, अल्टरनेटिव्ह वे टू द लेबलिंग द ऑप्शन. तुम्हाला जर काही त्याला लेबल द्यायचं असेल तर तुम्ही लेबल सुद्धा देऊ शकता. तो काही इतका इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर फाईल अपलोड बॉक्स. तुम्ही पाहिलेलं असेल बऱ्याच वेबसाईटमध्ये, तुम्ही समजा रिझ्युमे तुमचा अपलोड करायचा असेल, तुम्हाला एखाद्या कंपनीला अप्रोच करायचं असेल, तर तिथं ऑप्शन येतं की फाईल सिलेक्शनचं किंवा अपलोड युअर रिझ्युमे, आणि बटन दिलेलं असतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा लोकल PC ओपन होतो आणि तुम्ही फाईल सिलेक्ट करता. ठीक आहे. तसा जर इफेक्ट तुम्हाला जर तुमच्या HTML मध्ये टाकायचा असेल तर इनपुट टाईप काय यूज करावं लागेल, तुम्हाला फाईल यूज करावा लागेल. सो त्याचं थेरी काय आहे, इफ यू वॉन्ट टू अलाउ अ युजर टू अपलोड अ फाईल ऑन युअर वेबसाईट, यू विल नीड टू यूज अ फाईल अपलोड बॉक्स, also known as the file select box. This is also created using the input element, but the type attribute is set to be a file. Okay. सेम इफेक्ट, सेम जो आहे तो आपण यूज करूया. मी काय करतो, इनपुट टाईप इक्वल्स टू फाईल आणि इथं कंटेंट लिहितो राईट. अपलोड रिझ्युमे. मी चूज फाईल नावाचं जे बटन आलंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय झालं, ओपन झालेलं आहे माझं लोकल ड्राईव्ह. राईट. सो इथं मी एखादी फाईल जर सिलेक्ट केली, समजा मी ही इमेज सिलेक्ट केली, तर त्या इमेजचं जे काय नाव होतं ते नाव इथं लिहून आलं. इन केस मी दुसरी फाईल सिलेक्ट केली तर त्याचं नाव लिहून येईल. ही इथे PDF सिलेक्ट केली. सर मग मला एखाद्या वेळेस फक्त इमेजेस ॲक्सेप्ट करायच्या असतील तर मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन दिलेला आहे ॲक्सेप्ट म्हणून. ठीक आहे. ॲक्सेप्ट नावाचं ॲट्रिब्यूट दिलेलं आहे आपल्याला. सो मी ते काय करतो, इथं लिहितो. यांनी आता फॉर्मॅट पहा तुम्ही काय दिलंय, ॲक्सेप्ट इक्वल्स टू इमेज आणि फॉरवर्ड स्लॅश देऊन स्टार लिहिलाय. स्टार म्हणजे काय, इमेज कोणत्याही टाईपची चालेल मला, PNG चालेल, त्याच्यानंतर JPG चालेल, त्याच्यानंतर GIF चालेल, किंवा जर तुम्हाला फक्त PNG फॉर्मॅटच घ्यायचा असेल तर तुम्ही असंही लिहू शकता. तुम्हाला JPG घ्यायचा असेल JPG लिहू शकता. राईट. सो बाय डिफॉल्ट आता मी जर जेव्हा ओपन करेल ना तेव्हा मला फक्त सगळ्या इमेजेसच दिसतील. नाही का, मॅक्सिमम मला सगळ्या इमेजेसच दिसत आहेत. फाईल्स माझ्या गायब होऊन गेल्या आपोआप, कारण इथं आहे ना पहा तुम्ही, इथं बाय डिफॉल्ट इमेज सिलेक्ट करून आलं. आता याच्यातही जर मी तिथं जर PNG लिहिलं तर मला फक्त PNG असलेल्या इमेजेसच बाय डिफॉल्ट सिलेक्ट करून होऊन येतील. हे बा, PNG 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 PNG, सगळ्या PNG इमेज जेवढ्या होत्या तेवढ्या दिसतात मला समोर.
कळला इफेक्ट. त्याच्यानंतर आहे बटन्स. बटन्स तुम्ही पाहिलेले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी बटन्स यूज केलेले असतात राईट. कशावर क्लिक केलं तर नवीन पेज ओपन होतं, कशावर क्लिक केलं तर एखादी फाईल डाउनलोड होते. ठीक आहे, तर असे मल्टिपल बटन्स आहेत. सो बेसिकली बटन एकाच टाईपचं असतं, त्याच्यावर इफेक्ट वेगवेगळे देऊन त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. These are various way. There are various ways in HTML to create a clickable buttons. You can also create a clickable button using input tag by setting the attribute button. So मी काय करतो इथं input type equals to बटन लिहितो आणि सेव्ह करतो. सो हे बटन आलेलं आहे, पण मी त्याच्यावर काही नाव दिलेलं नव्हतं म्हणून राईट हे आलंय. आणि हे बटन आलंय कशावरून कळतंय, क्लिक केल्यानंतर त्याच्यावर इफेक्ट होतोय काहीतरी. मग आता हे बटन एवढंच आलं. मला जर ते छोटं मोठं करायचं असेल तर काय ऑप्शन आहे किंवा कोणकोणते ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण पाहूया. सो सबमिट नावाचा ॲट्रिब्यूट यूज करू शकता तुम्ही फॉर्म सबमिट करण्यासाठी. तुम्ही रिसेट नावाचं बटन यूज करू शकतात. कशासाठी, तर तुमच्या जे काय व्हॅल्यू तुम्ही दिलेल्या ते रिसेट करण्यासाठी. ह्या आपण गोष्टी पाहूया. पहिले आपण हे पाहूया. दिस क्रिएट्स अ बटन दॅट यूज टू ट्रिगर अ क्लायंट साइड स्क्रिप्ट when the user clicks that button. ओके, मला असं वाटतं हेच इथनं कॉपी करतो म्हणजे तुम्हाला सगळे ऑप्शन्स कळून जातील एका त्याच्यामध्ये. राईट, सबमिट नावाचं बटन आलं, रिसेट नावाचं बटन आलं, ओके नावाचं बटन आलं, आणि इथं इमेज आहे ती इमेज ब्रोकन झाली का, तर इमेजची पाथ चुकीची असेल. ठीक आहे, मग आपण इमेजची पाथ प्रॉपर करून घेऊ. सो मी काय करतो, images.jpg नाव देतो तिला. ठीक आहे, परत मी कुठे गेलो, SRC मध्ये गेलो आणि इथे काय लिहिलं, images.jpg आणि आउटपुट चेक करतो परत. सो हे बटन आहे, पण या बटनला काय झालेलं आहे, आता इमेज आलेली आहे. राईट, त्याच्यानंतर मग सर सबमिट, रिसेट आणि ओके काय करतं, तर पहिले आपण रिसेट पाहूया. ठीक आहे, मी काय करतो इथं कंटेंट भरतो सगळा. आणि रिसेट म्हणतो, तर मी ज्या ज्या गोष्टी सेट केलेल्या होत्या ना त्या सगळ्या रिसेट होऊन जातील. झाल्यात रिसेट. जो कंटेंट मी लिहिला होता तो गेला, फक्त बाय डिफॉल्ट आपण जिथं व्हॅल्यू लिहिलेल्या होत्या किंवा सिलेक्ट केलेलं होतं ते सिलेक्टेड आले फक्त. राईट, सो रिसेटचा यूज काय होतो तो तुम्हाला कळला. दिस क्रिएट्स अ बटन दॅट ऑटोमॅटिकली रिसेट्स युअर फॉर्म कंट्रोल्स टू देअर इनिशियल व्हॅल्यूज. ठीक आहे, इनिशियल व्हॅल्यू दिलेली असेल तर येईल, नसेल तर नाही येणार. राईट, त्या बटनवर नाव लिहिण्यासाठी आपण काय केलं, नेम नावाचा ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे. मग सर सबमिटने काय होतं, तर सबमिटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं, मी कॉपी करतो ॲक्च्युली आणि तुम्हाला बोर्डमध्ये टाकून दाखवतो. URL मध्ये चेंजेस झाले. आता इथं जर तुम्ही URL पाहिली ना, तर ही
इथपर्यंत तर तुमची फाईलची पाथ आली बरोबर, जी HTML फाईल होती तिची. आणि त्याच्या पुढे ना जे जे तुम्ही हे टाकलेले होते, नाव दिलेले होते, त्या नाव आलं आणि त्या नावाच्या पुढे तुम्ही टाकलेलं त्याचं व्हॅल्यू आली. म्हणजे तुम्ही एफ नेम लिहिलेलं होतं फर्स्ट इनपुट बॉक्सला, तर एफ नेमच्या पुढे त्याची व्हॅल्यू, एल नेमच्या पुढे त्याची व्हॅल्यू, पासवर्डच्या पुढे त्याची व्हॅल्यू, ॲड्रेसच्या पुढे त्याची व्हॅल्यू, राईट. अशा सगळ्यांच्या व्हॅल्यू आल्या. जिथं तुम्ही नेम दिलेले नसतील तिथं येणारच नाही. जसं की पासवर्ड नंतर ॲड्रेस आला, ॲड्रेस नंतर डिरेक्टली सब्जेक्ट आलं. पण आपल्या इथं काय आहे, ॲड्रेस नंतर हॉबीज पण होते, पण इथं आपण नेम यूज केलं नाही, त्याच्यामुळे त्याने याला इग्नोर करून टाकलं डिरेक्टली. म्हणून नेम ॲट्रिब्यूट हे सगळ्या इनपुट बॉक्समध्ये किंवा सगळ्या फॉर्म कंट्रोलमध्ये कंपल्सरी आहे किंवा यूज केलंच पाहिजे, नाहीतर तो इग्नोर करून टाकेल. ठीक आहे. सो हे जे असा डेटा जो आहे तो डेटा तुम्ही दुसऱ्या फाईलला पाठवून तो डेटाबेस तुम्ही सेव्ह करू शकता तुमच्या एक्झिस्टिंग याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा सर्व्हरमध्ये तुम्ही तो डेटा सेव्ह करू शकता. सो दॅट तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कॉन्टॅक्टर्स किंवा फीडबॅक फॉर्म भरतात तर ते लोक डेटा कसा, आपला डेटा त्यांच्याकडे सबमिट होऊन कसा सेव्ह होत असेल, तर तो ह्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतो. ठीक आहे. इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना? कोणाकोणाला काही डाऊट आहे की सर आज तर खूप टॅक्स पाहिलाय, आता खूप वाचावं लागेल सर? ओके, चेकबॉक्स मी परत एक्सप्लेन करतो. त्या व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट आहे? सर अपलोड फाईलची साईज सेट कशी करायची? ओके, फाईल साईज जी आहे त्याच्यासाठी तुला वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स किंवा बेसिकली फाईल साईज सेट करण्यासाठी तुम्हाला व्हॅलिडेशन करावं लागतं, जे जावास्क्रिप्ट थ्रू होतं, असं इकडनं नाही होणार. ठीक आहे. पण मला असं वाटतं फाईल साईज तुम्ही HTML थ्रू पण सेट करू शकतात, बट तो आउटडेटेड झालेला आहे. आपण चेक करूया तसं काही भेटतंय का आपल्याला. सेट फाईल साईज इन फाईल इनपुट टॅग HTML फॉर्म्स. हे बघा, साईज त्यांनी कुठं दिलेली आहे? साईज त्यांना देण्यासाठी त्यांना काय करावं लागलं? इथे बेसिकली जावास्क्रिप्ट यूज करावी लागली. राईट. किंवा तुम्ही हे डेटा मॅक्स साईज नावाचं ॲट्रिब्यूट यूज करू शकतात, बट ते इतकं काही कामा येत नाही. बेसिकली जावास्क्रिप्टचाच यूज केला जातो. कळलेलं आहे फाईल साईजचं काय? त्याच्यानंतर रोशन, चेकबॉक्समध्ये काय नाही कळलंय तुला? की आता रेडिओ बटन पाहिल्यानंतर तुला क्लिअर झालंय चेकबॉक्स मधला आणि रेडिओ बटन मधला डिफरन्स? रोशन, रिप्लाय दे, माईक ऑन कर. ओके, लास्ट अँड द लिस्ट, हिडन फॉर्म कंट्रोल. बऱ्याच वेळा काय होतं ना, तुम्हाला काय कसं द्यायचं? स्टार. ओके, रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट. रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट एक आहे आपल्याकडे. ठीक आहे. ते तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये यूज करू शकतात, कोणत्याही टेक्स्ट कंट्रोलमध्ये यूज करू शकतात, ज्याचा मिनिंग असा असतो की बाय डिफॉल्ट तुम्ही जर त्याची व्हॅल्यू नाही टाकली, ठीक आहे, जसं की आता मी
कुठे लिहिलंय रिक्वायर्ड फर्स्ट एफ नेम मध्ये लिहिलंय, ठीक आहे, पण मी तिथं व्हॅल्यू नाही टाकत, ठीक आहे. आणि जर मी फाईल सबमिट करायचा प्रयत्न केला तर तो मला एरर देणार, प्लीज फिल आउट दिस फील्ड. म्हणजे काय करा, ही फील्ड सुद्धा भरा, ही फील्ड मला पाहिजेच आहे तुमच्याकडनं, याचे इनपुट मला मिळालंच पाहिजे. सो त्याच्यासाठी काय यूज केलं आपण, रिक्वायर्ड नावाचं ॲट्रिब्यूट यूज केलं. कळलेलं आहे, रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट. ओके, लास्ट आपण पाहूया हिडन फॉर्म कंट्रोल्स. Are used to hide the data inside the page which later on can be pushed to the server. This control hides inside the code and does not appear on the actual page. For example, following hidden form is being used to keep the current page number. When a user will click next page, then the value of the hidden control will be set to the web server and there it will be decide which page should be displayed. ठीक आहे, कंटेंट वाचू नका, कन्फ्यूज होऊन जाणार. मी ओरली सांगतो, एक्झाम्पलच पाहून घेऊ आपण. काय इथं फक्त हिडन इनपुट यूज केलेलं आहे. सो टाईप काय त्याचा हिडन दिलाय, ठीक आहे. पेज नेम त्याला नाव दिलं आणि व्हॅल्यू काय दिलेली आहे, 1 दिलेली आहे. सो मी आता जर आउटपुट चेक केलं तर मला इथं तो हिडन इनपुट दिसणार नाही. हिडन म्हणजे काय, लपलेला, तो ऑलरेडी लपलेला आहे. पण तुम्हाला जर चेक करायचं असलं तर तुम्ही कंट्रोल प्लस यू करून चेक करू शकतात की तो इथं अवेलेबल आहे, राईट. आणि जर तुम्ही सबमिट केलं तर सबमिट करताना सुद्धा तुम्हाला तो दिसेल. हे पाहिजे, पेज नेम इक्वल्स टू 1 असं लिहून आलेलं आहे, ठीक आहे. बेसिकली तुम्ही कोणत्या पेजवर आहात ते तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा सर्व्हरला सांगायचं असेल त्याच्यासाठी याचा यूज केला जातो. याचं बेस्ट एक्झाम्पल यूज केलं जातं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये. तिथं तुम्हाला पॅजिनेशन दिसतं. पॅजिनेशन काय ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मी इथं मोबाईल्स आपण पाहूया. इथं नंबर ऑफ मोबाईल्स आपल्याला इथं दिसतील. दोन मिनिटं, मला जस्ट चेक करू द्या. ओके, मोबाईलमध्ये मी MIचे सगळे फोन चेक करतो, ठीक आहे, राईट. हे आले, याला म्हणतात पॅजिनेशन. याचा अर्थ काय, इथं मल्टिपल प्रोडक्ट दिलेले आहेत, बरोबर. पेज नंबर 1 to 13, 13 प्रोडक्ट दिले, 13 पेजेस दिलेले आहेत. त्या पेजेसवर नंबर ऑफ मोबाईल्स दिलेले आहेत, बरोबर. समजा मी पेज 1 वरून पेज 2 वर गेलो तर मला दुसरे मोबाईल दिसतील. पेज 3 वर गेलो तर दुसरे मोबाईल दिसतील, ठीक आहे. तर मग हे फ्लिपकार्टच्या प्रोग्रामिंगला कसं कळणार की हा कोणत्या पेजवर आहे आणि कोणत्या पेजवर याला जायचं आहे. सो इथं तुम्ही चेक करू शकाल, इथं पण अँड यूज केलेलं आहे आणि पेज इक्वल्स टू 3 लिहिलेलं आहे. म्हणजे आता मी सध्या पेज नंबर 3 वर आहे, तर इथंही हिडन इनपुट बॉक्स यूज केलेला आहे. ठीक आहे, कळलेलं आहे हिडन इनपुट बॉक्स. प्लीज रिप्लाय द्या. आजचे सगळे इनपुट बॉक्स कंट्रोल किंवा सगळे कंट्रोल्स, फॉर्म कंट्रोल्स कळलेले आहेत का नाही कळले. कोणता कळला नसेल मला विचारा, मी एक्सप्लेन करतो. सगळ्यांनी रिप्लाय द्या, यस ऑर नो. ओके, ग्रेट. मला असं वाटतं सगळ्यांना समजलंय. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा, मी सांगतो. नाहीतर आपण सेशन इथे थांबवूया. ओके, सो ही जी PDF आहे ती PDF
आणि व्हिडिओ आजचा मी अपलोड करतो आणि याच्याशी रिगार्डिंग असाइनमेंट तुम्हाला देतो. सबमिट केलेला डेटा कसा चेक करायचा? सबमिट केलेला डेटा चेक तू असा करू शकत नाही, जसं मी तुम्हाला दाखवलं की तुम्हाला ब्राउझरच्या याच्यामध्ये URL मध्ये दिसतं, तसंच तुम्ही चेक करू शकता ब्राउझरच्या URL मधनं. आपण बॅकएंड स्क्रिप्टिंग पाहणार नाही आहोत, म्हणजे PHP किंवा काही, किंवा तुम्हाला त्याचं एक्झाम्पल मी दिलं असतं की हा डेटा कसा सेव्ह झाला असता म्हणून. पण जर तुम्हाला चेक करायचं असेल तुमचं कोणत्या नावाच्या अगेन्स्ट कोणती व्हॅल्यू येत आहे, तर ते तुम्ही तुमच्या URL थ्रू चेक करू शकतात. फॉर्म सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही URL चेक करायची, URL मध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. क्लिअर आहे? आणि या व्यतिरिक्त सुद्धा फॉर्म्समध्ये अजून बराच काही डेटा आहे, तो तुम्हाला स्वतःला पण अभ्यास करावा लागेल. त्याच्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला W3 स्कूल्स आणि ट्युटोरियल्स पॉईंट नावाची वेबसाईट तुम्हाला रेफरन्स म्हणून दिलेली आहे. सो प्लीज ते पण चेक करा, ज्याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा टॅग्स किंवा एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स माहीत पडतील. आणि जर ते नाही कळले तर मला विचारा, मी एक्सप्लेन करेन. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट की तुमची आपल्याला हे घ्यायची आहे, टेस्ट घ्यायची आहे. हेलो, बस मैं 5 मिनट में लेक्चर ख़त्म कर रहा हूँ. हाँ हाँ. हाँ, रिगार्डिंग द टेस्ट, बेसिकली तुमची टेस्ट होणार आहे. फायनल टेस्ट, फायनल एक्झाम जी असते ती होणार आहे. वेब डिझायनिंगमध्ये आपण आतापर्यंत जेवढा हे पाहिलेलं आहे, काय म्हणता, सिलेबस पाहिलेला आहे, जेवढा कव्हर झालेला आहे, त्याच्यावर वेबची हे टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर याच्या आधी तुम्ही फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, जे कोणते सब्जेक्ट पाहिलेले असतील किंवा सॉफ्टवेअर्स पाहिले असतील, त्या प्रत्येक सॉफ्टवेअरची सेपरेट टेस्ट होणार आहे. ती टेस्ट मे बी नेक्स्ट वीकमध्ये होईल. ती आपल्याकडे टेस्ट पोर्टल आहे, त्या टेस्ट पोर्टलवर सगळ्यांनी लॉग इन करायचं. त्या टेस्ट पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टाईम मिळेल आणि त्या टाईममध्ये तुम्हाला ते सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट कराव्या लागतील. ओके. बेसिकली फोटोशॉप असेल, इलिस्ट्रेटर असेल किंवा आपलं वेब डिझायनिंग असेल, सगळी जी एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये होईल. कोणाला काही डाऊट आहे? माईक ऑन करून बोलले तरी चालेल. ओके. फोटोशॉप, इलिस्ट्रेटर आणि HTMLचे जे पण MCQज असतील, ते MCQ मी लवकरात लवकर तुमच्या ग्रुपवर टाकतो, सो दॅट तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल. त्या MCQज मधलेच कोणते ना कोणते MCQ येतील. आता आपला HTMLचा सिलेबस मॅक्सिमम कव्हर झालेला आहे, उरला आपलं फक्त CSS. सो मी ट्राय करेल तुमची एक्झाम झाल्यानंतर किंवा एक्झामच्या आधी जसं पॉसिबल असेल मी सगळा सिलेबस कंप्लीट करेन. ओके. सो मला असं वाटतं आजची डेट आहे 5th, ॲप्रॉक्सिमेट 15th पर्यंत तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट झालेला असेल HTML आणि CSSचा, जो तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. MCQच राहणार फक्त. प्रॅक्टिकल एक्झाम CSSचा पार्ट घेतल्यानंतर मी स्वतः घेईल. बाकीच्या सब्जेक्टची प्रॅक्टिकल होईल की नाही माहीत नाही, पण पॉसिबल झालं तर मी तरी घेईल. सध्याची तुमची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये मी जे MCQ देईल त्याच्यातलंच येईल, आणि ते MCQ फक्त HTMLशी रिलेटेड असतील, CSSशी रिलेटेड नाही. यस, वेबमध्ये फक्त तुमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये फक्त HTML आणि CSSच आहे, कारण तुमचा हा 2 महिन्याचाच कोर्स होता.
अजून कोणाला काही डाऊट आहे? ज्या लोकांना असं वाटत असेल की सर HTML CSS नंतर पुढे काय करायचं, सर जावास्क्रिप्ट कशी शिकू, सर एखादी लँग्वेज शिकायची असेल कशी शिकू, तर त्याच्यावर आपण एक लास्टला एक सेशन ठेवूया. सो मी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं सांगेल की वेब टेक्नॉलॉजीजमध्ये तुम्हाला फ्युचर कसं ग्रॅप करता येईल किंवा कशी स्टडी करता येईल. ठीक आहे. सो तुम्हाला तुम्हाला वेबमध्ये जर करिअर करायचं असेल, जो कोणी असेल, त्यांचे जे काही डाऊट्स असतील त्यांनी पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचे ते डाऊट्स क्लिअर करून देईल फ्युचर ॲस्पेक्टसाठी तरी. पण आपल्या सिलेबसमध्ये HTML आणि CSSच आहे. किंवा मग आपल्याकडे दुसरे कोणते कोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, तसे कोर्सेसबद्दलची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल IDMI थ्रू.